नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 9 गती व गतीचे प्रकार या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. प्रश्न पहिला, गतीचा प्रकार ओळखा. अ. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. गतीचा प्रकार आहे वर्तुळाकार नियतकालिक. आ. छताला टांगलेला फिरणारा पंखा. गतीचा प्रकार आहे आंदोलित वर्तुळाकार. ई. आकाशातून पडणारी उल्का. गतीचा प्रकार आहे एकरेषीय. ई. जमिनीवरून उडवलेले रॉकेट. गतीचा प्रकार आहे एकरेषीय. उ. पाण्यात पोहणारा मासा. गतीचा प्रकार आहे यादृच्छिक. उ. सतारीची छेडलेली तार. गतीचा प्रकार आहे आंदोलित. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो टिंबटिंब गतीने खाली येतो, तर गच्चीतला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो टिंबटिंब गतीने जमिनीवर येईल. अचूक उत्तर आहे, इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो एकरेषीय असमान गतीने खाली येतो, तर गच्चीला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो नैकरेषीय गतीने जमिनीवर येईल. आ. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती टिंबटिंब असते. अचूक उत्तर आहे, धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एकरेषीय असते. ई. आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार टिंबटिंब गतीने उडते. अचूक उत्तर आहे, आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते. ई. फिरत असलेला आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलाची गती टिंबटिंब, तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलाची गती टिंबटिंब असते. अचूक उत्तर आहे, फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलाची गती समान वर्तुळाकार, तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलाची गती असमान वर्तुळाकार असते. प्रश्न तिसरा, आमच्यातील वेगळेपण काय? अ. आंदोलित गती व रेषीय गती. 1. आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकारची गती आहे. या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नाहीत. रेषीय गती या गतीतल्या वस्तू सरळ रेषेतच जातात. 2.
आंदोलित गती दर्शविणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते. रेषीय गती दर्शविणारी वस्तू मूळ जागेपासून दूर जाते. 3. आंदोलित गतीचे उदाहरण आहेत घड्याळातील लंबक, शिवणयंत्रातील सुई. रेषीय गतीचे उदाहरण आहेत धावणारी आगगाडी. आ. रेषीय गती व यादृच्छिक गती. 1. रेषीय गती. ज्या गतीची दिशा एका बिंदूपासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सरळ रेषेत जाते त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. 2. रेषीय गती. रेषीय गती दर्शविणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात. यादृच्छिक गती. या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत कधीच जात नाहीत. 3. रेषीय गतीची उदाहरण आहेत सैनिकांचे संचालन, धावणारी आगगाडी. यादृच्छिक गतीची उदाहरण आहेत फुलपाखराचे उडणे, फुटबॉलचा खेळ. ई. यादृच्छिक गती व आंदोलित गती. यातील वेगळेपण काय? 1. यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकारची गती आहे. या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नसल्यामुळे त्या मूळ जागी पुन्हा येत नाहीत. 2. यादृच्छिक गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. आंदोलित गतीला निश्चित दिशा असते. 3. यादृच्छिक गती. या गतीतल्या वस्तू पुन्हा मूळ जागी कधीच येत नाहीत. आंदोलित गती दर्शविणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते. 4. यादृच्छिक गतीची उदाहरण आहेत फुलपाखराचे उडणे, फुटबॉलचा खेळ. आंदोलित गतीची उदाहरण आहेत घड्याळातील लंबक. प्रश्न 4. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अ. रेषीय गती. ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने जाणाऱ्या दिशेने विस्थापित होते त्यावेळी तिला रेषीय गती असे म्हणतात. रेषीय गती 2 प्रकारच्या असतात. रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. रेषीय एकसमान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात. रेषीय असमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते. उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन आणि पिस्तुलातून सुटलेली गोळी हे दोन्ही एकरेषीय एकसमान गती दर्शवतात. घसरगुंडीवरून घसरणारी मुले रेषीय असमान गती दर्शवतात. आ. आंदोलित गती. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. आंदोलित गती ही नैकरेषीय गतीच्या प्रकारचे आहे. आंदोलनामुळे विस्थापित वस्तू पुन्हा त्याच मूळ ठिकाणी येते. आंदोलित गती जर ठराविक काळातच पूर्ण होत असेल तर ती नियतकालिक गती ठरते. उदाहरणार्थ घड्याळाच्या लंबकाची हालचाल, पक्ष्याच्या पंखांची होणारी हालचाल, तालवाद्य वाजवताना होणारे
कंप होणारे पडदे. ई. वर्तुळाकार गती. गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. वर्तुळाकार गती ही देखील नियतकालिक गती असू शकते. उदाहरणार्थ, घड्याळाचे काटे वर्तुळाकार नियतकालिक गती दर्शवतात. दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू वर्तुळाकार गती दर्शवतात. उदाहरणार्थ, घरातील पंखे, मिक्सर, मेरी गो राऊंड, भोवरा. ई. यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. उदाहरणार्थ, इथे तिथे उडणारी फुलपाखरे, पाण्यात होणारे मासे, भटकी जनावरे, उडणारे पक्षी. उ. नियतकालिक गती. ठराविक वेळेत पुन्हा पुन्हा गतिमान होणाऱ्या वस्तू नियतकालिक गती दर्शवतात. आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती या दोन्ही ठराविक वेळेत घडत असतील तर त्या नियतकालिक गती होतात. उदाहरणार्थ, घड्याळाचा मिनिट काटा 60 मिनिटात एक पूर्ण फेरी करतो, ही नियतकालिक गती असते. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात? उत्तर. आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात. बहुतेक पक्षी रेषीय गती दाखवतात. घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात. आ. रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा. उत्तर. सायकल चालवायला सुरू करताना पॅडल मारावे लागते. यावेळी वर्तुळाकार गतीत पॅडल फिरवावी लागतात. नंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण त्या दिशेने रेषीय गतीत सायकल चालवतो. हे करताना सायकलचे हँडल हवे तिथे वळवता येते. सायकलची चाके वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात. आपण एकाच गतीने सायकल चालवत असलो तरी ते रेषीय एकसमान गती होते. कधीकधी मजा म्हणून आपण त्याच जागी सायकलने फेऱ्या मारत राहतो, तेव्हा ती आंदोलित गती होते. प्रश्न 6. खालील कोडे सोडवा. 1. घड्याळातील काट्यांची गती. 2. झाडावरून पडणाऱ्या फळांची गती. 3. गोफणीची गती. 4. मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती. आता आपण या कोड्यामध्ये उत्तर लिहूया. कोडे सोडूया. घड्याळातील काट्यांची गती नियतकालिक. 2. झाडावरून पडणाऱ्या फळांची गती रेषीय. 3. गोफणीची गती वर्तुळाकार. 4. मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती यादृच्छिक. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू
बाय.